चोपडा शहर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर कारवाई केली आहे। 2 स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल 9 गोवंश आणि 2 वाहने असा एकूण सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जुना शिरपूर रस्ता, बोराजंटी मार्ग आणि आडगाव रस्त्यावर कारवाई केली। या कारवाईत 9 गोवंश पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून त्यांना गोशाळेत सुरक्षितपणे रवाना करण्यात आले आहे। तसेच दोन्ही वाहने जप्त करून संबंधितांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोवंशांची अवैध वाहतूक अथवा कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, मात्र कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले आहे। आपल्याकडे चोपडा पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। CR नंबर 330 आणि 331/26 यामध्ये परवा आपल्याला 3:30 वाजता आणि काल 5:30 वाजता माहिती मिळाली की गोवंश काही इसम गोवंश वाहतूक करत आहेत। मग आपण तात्काळ तिथं पोलीस पाठवले आणि ते संपूर्ण गोवंश आपण गोशाळेत जमा केलेले आहेत आणि त्या दोघंही गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत। तर एकामध्ये आपण एक पावरा त्याला आरोपी केलेले 2 इसम फरार आहेत आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आपण अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आम्हाला गाडीचे डिटेल्स मिळाले आहेत, गुन्हा दाखल आहे। जवळजवळ 14 ते 15 लाख मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल पारदी आणि हेड कॉन्स्टेबल रजनीकांत हे करत आहेत। मी सर्वांना आवाहन करतो की जर असं काही आपल्याला वाहतूक आढळली तर 112 डायलला कॉल करा किंवा आम्हाला कळवा। स्वतः कायदा हातात घेऊ नका। जर कोणी कायदा हातात घेणार तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार। थँक्यू।